नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझं स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस. होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचा आज वाढदिवस. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना समर्पित करीत आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझ्या या आजच्या व्हिडिओची सुरुवात करीत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे बायोग्राफी ऑफ डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन अँड डिस्कव्हरी ऑफ होमिओपॅथी. तर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं संपूर्ण नाव डॉक्टर ख्रिश्चन फ्रेडरिक गॉटफ्रीड सॅम्युअल हनीमॅन असं होतं. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी सॅमसनी ऑफ जर्मनी या ठिकाणी मिशन नावाच्या शहरामध्ये झाला. त्यांच्या आईंचं नाव जोहाना क्रिस्टियना असं होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव ख्रिश्चन गॉटफ्रीड हनीमॅन असं होतं. त्यांच्या आई वडिलांचे ते तिसरे अपत्य होते. त्यांच्या आधी त्यांच्या दोन बहिणी होत्या आणि डॉक्टर हनीमॅन यांचे जे वडील होते ते पोर्सेलिन पेंटर होते. त्यामुळे त्यांच्या घरची जी परिस्थिती होती ती गरीब होती, हालाखीची होती आणि असं असल्या कारणाने डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात बरीच उशिरा झाली. म्हणजे साधारण वयाच्या 12व्या वर्षी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. म्हणजेच 20 जुलै 1767 रोजी मिशन नावाच्या शहरामध्ये असणारं टाउन स्कूल या ठिकाणी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं पहिलं ऍडमिशन करण्यात आलं. त्या ठिकाणी जे रेक्टर होते मुलर त्यांचं नाव होतं. तर मुलर यांनी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना ओळखलं होतं. त्यांच्या लक्षात आलं होतं, की याची परिस्थिती जरी गरीब असली, तरी हा विद्यार्थी अतिशय कष्टाळू आणि हुशार आहे. त्यामुळे मुलर यांनी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना त्यांच्या अभ्यासामध्ये सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या प्रायव्हेट ट्युशन्स घेणं, त्यांना वेगवेगळ्या फॉरेन ऑथर्सचे, रायटर्सचे बुक्स अवेलेबल करून देणं आणि विशेषतः त्यांचा अभ्यास स्वतः घेणं, इतकं सहकार्य त्यांनी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना केलं. स्वतःच्या मुलासारखं त्यांनी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांच्यावरती प्रेम केलं. त्यानंतर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं ऍडमिशन प्रिन्स स्कूलमध्ये करण्यात आलं. शैक्षणिक वर्षाची एकूण 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रिन्स स्कूलच्या फेअरवेल सेरेमनीच्या वेळेस डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी अतिशय सुंदर असं भाषण दिलं. एक एसे त्यांनी प्रेझेंट केला. त्या एसेचं नाव होतं द वंडरफुल कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन हँड. म्हणजे मानवी शरीराची जी अद्भुत अशी हाताची संरचना आहे, त्यावर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी अतिशय सुंदर असं भाषण केलं. नंतर साधारण सन 1775 मध्ये डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन हे लेप्झिग या ठिकाणी गेले. त्यांनी तिथे मेडिकल स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन हे हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांना एकूण 12 भाषांचं ज्ञान अवगत होतं. त्यात ते पारंगत होते आणि त्यामुळे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन हे ट्रान्सलेशनचं काम करायचे. ते फ्रेंच आणि जर्मनी भाषा शिकवण्याचं सुद्धा काम करत होते. एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी ते पारंगत होते. त्याच्यानंतर लेप्झिगमधून डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी व्हिएन्ना या ठिकाणी एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलचं नाव होतं ब्रदर्स ऑफ मर्सी. ब्रदर्स ऑफ मर्सी येथे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांची भेट डॉक्टर व्हॉन कॉरिन यांच्याशी झाली आणि डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन हे डॉक्टर व्हॉन कॉरिन यांचे प्रिय विद्यार्थी बनले. याच दरम्यान डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना त्यांची एम.डी. डिग्री इरिएंजन युनिव्हर्सिटीमधून प्राप्त झाली. त्यांच्या एम.डी. डिग्रीचा जो थेसिस होतं, त्याचा एसे होता, विषय होता कन्सिडरेशन ऑफ इटिओलॉजी अँड थेरप्युटिक्स ऑफ स्पाझमोडिक अफेक्शन. तर एम.डी. डिग्री मिळाल्यानंतर ब्रदर्स ऑफ मर्सी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी बरेच वर्ष ॲज अ फॅमिली फिजिशियन आणि लायब्रेरियन म्हणून काम केलं. मेडिकल सायन्सचं शिक्षण पूर्ण करत असतानाच ते झाल्यानंतर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचा पहिला विवाह झाला. 17 नोव्हेंबर 1782 रोजी त्यांचा पहिला विवाह झाला आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं जोहाना लिओपोडिन हेनरिटिक कुचलर. या पहिल्या पत्नीपासून डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना 11 अपत्य होते. त्यांच्या विवाहानंतर साधारण 1790 साली डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं ट्रान्सलेशनचं काम सुरू होतं आणि कुलेन्स मट्रिया मेडिका नावाचं पुस्तकाचं ज्यावेळेला ते ट्रान्सलेशन करत होते, अनुवाद करत होते, त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना एक वाक्य मिळालं, की पेरुवियन बार्क किंवा सिंकोना बार्क जी आहे, ती
इंटरमिटंट फीवर किंवा मलेरियल फीवरची लक्षणं बरी करू शकते. मलेरियल फीवरला ती ट्रीट करू शकते किंवा त्यासाठी ती सक्षम असते. परंतु डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना ते काही पटलं नाही. ते त्याविषयी समाधानी नव्हते आणि म्हणूनच डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी त्यावर विचार केला आणि ठरवलं, की हे प्रूव्ह करण्यासाठी मी एक प्रयोग करणार आहे. आणि मग डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी सिंकोना बार्क नावाचं जे औषध आहे, ते स्वतः 4 ड्रॅम दिवसातून 2 वेळा काही दिवसांसाठी स्वतः घेतलं आणि मग डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांच्या शरीरामध्ये काही लक्षणं निर्माण झाली. ग्रुप ऑफ सिम्प्टम्स त्यांच्यामध्ये निर्माण झाले, की जे मलेरियल फीवरचे होते. मलेरियल फीवरचे सिम्प्टम हे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना सिंकोना पार्क घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जाणवून आले आणि त्यामुळे मलेरियल फीवरच्या पेशंटला पुन्हा ज्यावेळेला डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी सिंकोना बार्क हे औषध दिलं, त्यावेळेला तो मलेरियल फीवरचा पेशंट हा ट्रीट झाला. म्हणजेच डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांच्या लक्षात आलं, की ज्यावेळेला एखादं होमिओपॅथिक औषध निरोगी व्यक्तीमध्ये दिलं जातं, त्यावेळेला ते एक ग्रुप ऑफ सिम्प्टम्स निर्माण करतं, प्रोड्यूस करतं आणि असे ग्रुप ऑफ सिम्प्टम्स असणाऱ्या आजारी व्यक्तीमध्ये ज्यावेळेला हे होमिओपॅथिक औषध दिलं जातं, त्यावेळेला तो आजार ती लक्षणं ही होमिओपॅथिक औषधाने बरी होतात. म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर किंवा लाइक क्युअर्स लाइक या प्रिन्सिपलचा शोध डॉक्टर सॅम्युअल हनीमॅनना या प्रयोगादरम्यान जाणवून आला आणि या प्रिन्सिपलचं जे स्पष्टीकरण आहे, ते डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी 1796 साली अ, एका जर्नलमध्ये हिफलँड नावाच्या जर्नलमध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलं. त्या एसेचं नाव होतं एसे ऑन न्यू प्रिन्सिपल्स फॉर द क्युरेटिव्ह पॉवर्स ऑफ द ड्रग अँड सम एक्झामिनेशन ऑफ प्रिव्हियस प्रिन्सिपल्स. तर हे त्या एसेचं नाव होतं आणि या एसेच्या माध्यमातूनच होमिओपॅथीचा जन्म झाला. म्हणूनच 1796 सालाला होमिओपॅथीचं आविष्कार असणारं वर्ष असं म्हटलं जातं. बर्थ इयर ऑफ होमिओपॅथी इज 1796. त्यामुळे होमिओपॅथीचा जन्म हा या सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर किंवा लाइक क्युअर्स लाइक या प्रिन्सिपलद्वारे केला गेला. तर डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी एकूण होमिओपॅथीमध्ये 99 ड्रग्स जे आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत. एकूण 12 व्हॉल्यूम त्यांनी लिहिलेले आहेत. ओरिजिनल जे एसे आहेत ते 70 जवळपास 70च्या आसपास त्यांनी ओरिजिनल एसे लिहिलेले आहेत. 2 देशांमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे आणि 24 शहरांचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. तर एवढा प्रचंड अनुभव आणि अद्भुत असं कार्य त्यांनी होमिओपॅथीच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी 2 प्रिन्सिपल्स आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे पाळलेले आहेत. ते म्हणजे डेअर टू बी वाईज आणि द हायेस्ट पर्पज ऑफ युअर एक्झिस्टन्स. या दोन्ही प्रिन्सिपलला डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी न्याय दिला. साधारण त्यांच्या पहिल्या लग्नाची 48 वर्ष म्हणजे सुखी संसाराची 48 वर्ष पहिल्या लग्नाची पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली जी वाईफ आहे ती 31 मार्च 1830 रोजी त्यांची डेथ झाली आणि 1830 पासून 1834 पर्यंत डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी आपल्या मुलांची काळजी घेण्यात तो वेळ घालवला. 1834 मध्ये डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचा त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी दुसरा विवाह झाला. त्यांच्या ज्या दुसऱ्या वाईफ होत्या, त्या त्यांच्या पेशंट होत्या, ज्या त्यांच्याकडे स्किनच्या ट्रीटमेंटसाठी येत होत्या. त्यांचं नाव होतं मॅडम मेरी मेलॅनी डी हर्विली. त्या अतिशय दिसायला सुंदर होत्या, आर्टिस्ट होत्या, पोएटिस्ट होत्या आणि त्यांच्या वडिलांची एक मोठी केमिकल लॅबोरेटरी होती, जी डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना सांभाळायची होती फ्युचरमध्ये. त्यामुळे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांनी हा दुसरा विवाह केला. त्याच्यानंतर वयाच्या 88व्या वर्षी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांनी 2 जुलै 1843 रोजी पहाटे सकाळी 5 वाजता आपला अखेरचा श्वास घेतला. ब्रॉन्कायटिसमुळे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांचा मृत्यू झाला आणि जाताना डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन हे एक अतिशय सुंदर वाक्य म्हणून गेले. त्याचा मराठीमधला अनुवाद असा आहे, की "माझं जीवन हे व्यर्थ गेलं नाही." म्हणजेच त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांचं जीवन खरोखर व्यर्थ गेलेलं नाही. त्यांनी मानवाच्या हितासाठी, मानवाला वरदान ठरलेली अशी ही होमिओपॅथी आणि होमिओपॅथिक शास्त्र याचा शोध लावला. त्याच्यासाठी बरेच कष्ट उचलले आणि हे सगळं करत असताना शेवटी त्यांना वयाच्या 88व्या वर्षी ज्यावेळेला ते गेले, त्यावेळेला त्यांना भरपूर पैसा, नेम, फेम
मनी आणि पीस या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांना पुन्हा एकदा मी आजच्या या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिवादन करते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. ही होमिओपॅथीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा की आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.